गटारीनिमित्त नॉनव्हेज प्रेमींच्या सकाळपासूनच चिकन मटन शॉप बाहेर रांगा दिसतायत। आषाढ महिन्याचा आज शेवटचा रविवार आहे। येत्या गुरुवारपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होते। त्यापूर्वी नॉनव्हेज प्रेमींनी आज पुण्यातल्या मटन आणि चिकन मार्केटमध्ये मोठी गर्दी केली आहे। 3 दिवसांनंतर महिनाभर नॉनव्हेज खाता येणार नाही, त्यामुळे आज नॉनव्हेजवर ताव मारण्यासाठी गर्दी झाली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेत। काय अधिकची माहिती आहे? चिकन आणि मटन दुकानांवर रांगा लागल्यात। निश्चितपणे आपण जर बघू शकतो तर आखाडाचा शेवटचा रविवार आहे। येणारा जो सगळा गटारी अमावस्येचा जो दिवस आहे तो गुरुवारी आल्यामुळे आपण जर पाहिलं तर आखाड महिन्याच्या शेवटच्या रविवारी पुण्यातल्या अनेक चिकन मटन शॉपच्या बाहेर मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। मी सध्या पुण्यातल्या एका नवी पेठेतल्या अशा चिकन आणि मटन शॉपच्या बाहेर उभे आहे आणि आपण जर पाहिलं तर मोठी रांग आज सकाळपासूनच या ठिकाणी आपल्याला चिकन आणि मटन खरेदीसाठी पाहायला मिळते आहे। अनेक नागरिक जे आहेत ते सकाळपासूनच या रांगेत उभे आहेत। काका, काय प्लॅन आहे आज? आज प्लॅन काय? हे काय आखाडच मटन 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 काय? बिर्याणी नाही, चिकन सुक्का चिकन सुक्का। तुमचा प्लॅन काय? बिर्याणी काका, रस्सा मटण रस्सा मटन रस्सा संध्याकाळी संध्याकाळी तेच उरलेलं सकाळचं। थोडं महागलंय का जरा? महाग आता बघायचा काय भाव आहे, अजून बघितला नाही। तरी घेणार घेणार काय प्लॅन आहे दादा? काय ना, बिर्याणी आणि मटण आहे। चिकन वर नाही आज? हा, चिकन पण दोन्ही आज शेवटचा रविवार आहे ना, त्यामुळे तर करावंच लागेल ना। किती वेळ झाला लाईनीत थांबून? तरी आता 1 पाऊण तास झाला असेल। पण आज मटन वरच मटन आणि चिकन दोन्ही आहे। काय आज बिर्याणी का रस्सा? नाही, रस्सा आणि सुकी भाजी मटन आणि संध्याकाळी तेच मटनच। आपण बघू शकतो की आज रविवार आहे आणि रविवारचं औचित्य साधून पुणेकरांची ओळख एक खवय्ये म्हणून असते आणि या खवय्यांची आज गर्दी जी आहे ती चिकन मटन शॉपच्या दुकानाबाहेर आपल्याला सकाळपासून पाहायला मिळते। शामल, नक्कीच खवय्या आज मटणावर आणि चिकनावर ताव मारणार आहे, तेवढं नक्की आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।